press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज मैंने आपको एक नया पाठ आरंभ कर रही हूँ। यानी इस पाठ से आप तो अनेक विषय जानते हो, यानी हम लोगों के साथ कैसे व्यवहार करना, जीवन में कैसे रहना, इस प्रकार अनेक विषयों को आप जानते हो। ओके, शुरू करेंगे। यस, आपका जो अगला पाठ है पाठ 14, मुफ्त ही मुफ्त। मुफ्त यानी फ्री के फ्री, यानी मुफ्त में मिलता है। तो कोई चीज हमें मुफ्त में मिलता है, यानी फ्री मिलते हैं, तो हम क्या करते हैं, हमको जितना चाहिए उतना लेने को पसंद करते हैं, है ना। उसी प्रकार यहाँ हम इस पाठ में क्या है देखेंगे बच्चों। ओके, पाठ 14, मुफ्त ही मुफ्त। नव यू ओपन पेज नंबर 114। ओके, ओपन करें। ओके, शुरू करेंगे। मुफ्त यानी फ्री, मुफ्त ही मुफ्त। ಮುಫ್ತ್ ಯಾನಿ ಫ್ರೀ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಪುಕ್ಕಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ಏನು ಅಮೌಂಟ್ ಕೊಡ್ದೇನೆ ಹಾಗೆ ತಗೊಳ್ತೀವಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಫ್ರೀ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ओके, शुरू करेंगे। पाठ 14, मुफ्त ही मुफ्त। पहले मैंने आपको पाठ पढ़ाती हूँ, आप क्या करना है, ध्यान से देख लेना और सुनना है। ओके। एक दिन बीकूबाई का मन नारियल खाने का हुआ, ताजा मुलायम कसा हुआ शक्कर के साथ। माह, उसके बारे में सोचते ही बीकूबाई ने अपने होंठों को चटकारा। वाह, क्या मीठा मीठा सा स्वाद होगा। लेकिन एक छोटी सी समस्या थी, घर में तो एक भी नारियल नहीं था। ओहो, अब मुझे बाजार जाना पड़ेगा। उन्होंने अपनी पत्नी लाबूबेन से कहा। लाबूबेन अपने कंधे उचका कर बोली, खाना है तो जाना है। एक समस्या और थी। बीकूबाई ने कहा, पैसे खर्च करने पड़ेंगे। लाबूबेन बोली, हाँ, पैसे तो खर्च करने पड़ेंगे। अब तक तो तुम्हें पता लग गया होगा कि बीकूबाई जरा कंजूस थे। वे सीधे खेत में बूढ़े बरगद के नीचे जाकर बैठ गए और सोचने लगे, मैं क्या करूं। मगर नारियल खाने के लिए जी ऐसा ललचाया कि वे जल्दी घर वापस लौटकर लाबूबेन से बोले, अच्छा, मैं बाजार तक हो आता हूँ, पता तो चले कि नारियल आजकल कितने में बिक रहे हैं। जूते पहनकर चढ़ी उठाकर बीकूबाई निकल पड़े। बाजार में लोग अपने अपने कामों में लगे थे। बीकूबाई ने इधर कुछ देखा, उधर कुछ उठाया और दाम पूछा। देखते पूछते वे नारियल के पास पहुंच गए। यहाँ तक रहने दे। एक दिन बीकूबाई का मन नारियल खाने का हुआ। बीकूबाई यानी एक आदमी का नाम है ये। उस आदमी का, यानी यह एक आदमी है, उसका नाम है बीकूबाई। यहाँ एक गुजराती का लोक कथा है। ओके, बीकूबाई को क्या खाने को मन ललचा रहा था, नारियल खाने को। क्या खाने को, नारियल खाने को, ಅಂದ್ರೆ ಎಳ್ನೀರನ್ನು ಕುಡಿಬೇಕು, ಅದರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವೀಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಬ್ಬರಿನ ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತ ಅವನ ಮನ ಏನ್ ಮಾಡ್ತಿತ್ತು, ಹಂಬಲಿಸ್ತಾ ಇತ್ತು। हमको जो चीज पसंद रहता है उसे खाने के लिए हम क्या करते हैं, बहुत ही मनपसंद करते हैं ना। उसी प्रकार बीकूबाई को क्या खाने के लिए मन हो रहा था, नारियल खाने को मन हुआ था। देखो, ताजा मुलायम कसा हुआ शक्कर के साथ। ताजा मुलायम ಅಂದ್ರೆ ಫ್ರೆಶ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ತಾಜಾ ಯಾನಿ ಫ್ರೆಶ್।
ಮುಲಾಯಂ ಅಂತಂದ್ರೆ ಮೃದುವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮುಲಾಯಂ ಮೀನ್ಸ್ ಸಾಫ್ಟ್. ತಾಜಾ ಮುಲಾಯಂ. मुलायम यानी जिसका और एक अर्थ होता है कोमल, सॉफ्ट. कसा हुआ शक्कर के साथ ತುಂಬಾ ಆಗ್ತಾನೆ ಫ್ರೆಶ್ ಆಗಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತೆ ಸಾಫ್ಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಾವು ಎಳ್ನೀರನ್ನ ನೋಡ್ತೀವಿ, ಅದ್ರಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಎಳ್ನೀರು ಕುಡ್ದ ನಂತರ ತೆಳುವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಬ್ಬರಿ ಬರುತ್ತೆ, ಕೆಲವೊಂದ್ಸಲಿ ಸ್ವೀಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ವೈಸಾ ನಾರಿಯಲ್ खाने को ಬಿಕುಬಾಯಿ ಕಮನ್ ಪಸಂದ್ ಕರ್ ರಹಾ ತಾ. ಈ ನಮ್ಗೆ ಏನಾದ್ರೂ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಿಂಡಿ ಸಿಕ್ಬಿಟ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಅಂತೀವಲ್ವಾ, ಬಾಯಲ್ಲೆಲ್ಲ ನೀರು ಬರುತ್ತಿರುತ್ತೆ. उसी प्रकार बीकूबाई का मन भी ललचा रहा था किसे नारियल खाने को. देखो उसके बारे में सोचते ही बीकूबाई ने अपने होंठों को चटकारा. ಮಾಡ್ತೀವಲ್ವಾ, ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡಿ. उसी प्रकार बीकूबाई ने करने लगा. वाह हाँ क्या मीठा मीठा सा स्वाद होगा. ಅದನ್ನ ತಿನ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತಲ್ವಾ ಅಂತ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಿರ್ತೀವಲ್ವಾ. उसी प्रकार यानी आप भी आपके मित्र को मनपसंद हुआ कोई एक चीज लाए, खाने का चीज लाए तो उन्होंने देखकर क्या करते हैं ಅಂತ ಹಿಂಗ್ ನೋಡಿ, ಅದ್ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರ ಬಾಯಲ್ಲಿ ನೀರು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತಲ್ಲ ಅದು. ಅಥವಾ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರು, हमारे पास नहीं हो तो याद करते करते हम क्या करते हैं उसका स्वाद लेते जिसने आम खाने को है ना. ಅಂತ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನಾವು ಅದನ್ನ ಸ್ವಾದ ಮಾಡ್ತೀವಲ್ವ, ಅದನ್ನ ಆಸ್ವಾದಿಸ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ವ. वहाँ हमारे पास नहीं तो भी हम क्या करते हैं वहाँ खाने का ख्याल करते हैं. जिस प्रकार लेकिन एक छोटी सी समस्या थी. देखो मन तो खाने के लिए क्या कर रहा है, ललचा रहा है, परंतु एक समस्या थी. क्या वो समस्या, देखो घर में तो एक भी नारियल नहीं था, है ना. घर में तो एक भी नारियल नहीं था. बीकूबाई का मन नारियल खाने को ललचा रहा है, परंतु घर में एक भी नारियल ना था. ओहो अब मुझे बाजार जाना पड़ेगा, है ना. ಅಯ್ಯೋ ಎಂಥ ಕೆಲಸ, ನನಗೆ ತಿನ್ಬೇಕಂತ ಆಸೆ ಆಗ್ತಿದೆ, ಇದು ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲಲ್ಲಪ್ಪ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಮನಸ್ಸು ಚಟ್ಪಡಿಸುತ್ತೆ. ನನಗೆ ಹೋಗಿ ತಗೊಂಬಂದು ತಿನ್ಬೇಕಾ ಅಂತ ಅವನಿಗೆ ಮನಸ್ಸು ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ. ओहो अब मुझे बाजार जाना पड़ेगा. उन्होंने अपनी पत्नी लाबूबेन से कहा. आकर बीकूबाई ने अपनी पत्नी से बोल रहा है, यानी लाबूबेन बीकूबाई का पत्नी है. लाबूबेन से बोला. लाबूबेन अपने कंधे उचकाकर बोली, हाँ खाना है तो जाना है. ನಿನ್ಗೆ ತಿನ್ಬೇಕಂತ ಆಸೆ ಆಗಿದೆಯಲ್ಲ, ಹೋಗು ತಗೊಂಡ್ ಬಾ ಅಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅವಳು, ಅವನಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಕಂದೆ ಯಾನಿ ಸೋಲ್ಜರ್, ಭುಜ, ಸಾರಿ ಶೋಲ್ಡರ್. ಕಂದ ಭುಜ, ಶೋಲ್ಡರ್. खाना है तो जाना है. एक समस्या और थी. बीकूबाई ने कहा पैसे खर्च करने पड़ेंगे. अरे खाने के लिए तो पसंद कर रहे हो, फिर उसने क्या सोच रहा है, पैसे खर्च करना पड़ेंगे. देखो लाबूबेन बोली, हाँ पैसे तो खर्च करने पड़ेंगे. अरे खाना है तो हम क्या करना है, पैसे खर्च करना है. लाबूबेन बोली, अब तक तो तुम्हें पता लग गया होगा कि बीकूबाई जरा कंजूस थे, है ना. अब तो आपको पता लग गया कि ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೀಗ ಗೊತ್ತಾಗ್ತಿದೆ बीकूबाई ಯಾವ ತರ ಮನುಷ್ಯ ಅಂತ. ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಬೇಕು, ಅವನಿಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತದನ್ನ ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಬೇಕು, ಬಟ್ ನಾನು ಖರ್ಚು ಮಾಡೋದಕ್ಕಂತೂ ರೆಡಿ ಇಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಅವನು ಒಬ್ಬ ಕಂಜೂಸ್. ओके कंजूस यानी लोभी लालची भी हम बोलते हैं. कंजूस ಅಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ತಿನ್ಬೇಕಂತ ಆಸೆ, ಬಟ್
ಖರ್ಚು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ರೆಡಿ ಇಲ್ಲ. ಯಾರು? ಭಿಕ್ಕುಬಾಯಿ. वे सीधे खेत में बूढ़े बरगद के नीचे जाकर बैठ गए और सोचने लगे, क्या करूं मैं, क्या करूं. सोचते सोचते अरे मैंने तो खाना है तो क्या करना है, पैसे तो खर्च करना पड़ेगा, मैं क्या करूं, मैं क्या करूं कहकर उसने एक पेड़ के बरगद के पेड़ के नीचे जाकर बैठ गए. देखो आगे क्या करता है भिखुबाई ने. मगर नारियल खाने के लिए जी ऐसा ललचाया कि वे जल्दी घर वापस लौटकर लाबूबेन से बोले. उसका मन तो नारियल खाने को बहुत ही ललचा रहा था, इसलिए उसने क्या किया, फिर तुरंत घर वापस लौटकर आया. आकर लाबूबेन से बोले, देखो क्या बोलते हैं, अच्छा मैं बाजार तक हो आता हूँ. है ना, लाबूबेन पहले ही बताई थी, घर में तो नारियल नहीं, आपको बाजार जाना पड़ेगा कर बोली थी ना. इसलिए भिखुबाई बोल रहे हैं, अच्छा मैं बाजार तक तो हो आता हूँ, मैं बाजार तक तो जाकर आता हूँ कहकर लाबूबेन से बोला. पता तो चले कि नारियल आजकल कितने में बिक रहे हैं. बाजार गए तो नारियल का दाम कितना है, आज के दिन में वहाँ नारियल कितने में बिक रहे हैं, यहाँ तो पता लगेगा कहकर भिखुबाई बाजार जाने के लिए तैयार हो गए. देखो वहाँ कैसे जाते हैं, जूते पहनकर चढ़ी उठाकर भिखुबाई निकल पड़े. जूते पहनकर, जूते यानी ಶೂಸ್ ಹಾಕೊಂಡು ಜೊತೆಗೆ ಚಡಿ यानी स्टिक. ओके, चढ़ी उठाकर भिखुबाई निकल पड़े. बाजार में लोग अपने अपने कामों में लगे थे, है ना. हम तो बाजार गए समय देखते हैं लोगों ने अपने अपने काम में क्या कर रहे हैं, अपने अपने काम में लगे रहते हैं, है ना. ನಾವು ಮಾರ್ಕೆಟ್ ಹೋದಾಗ ನೋಡ್ತೀವಿ, ಕೆಲವೊಬ್ರು ತಗೊಳ್ತಿರ್ತಾರೆ, ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅವ್ರ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಅವ್ರು ತೊಡಗಿರ್ತಾರೆ. ओके, भिखुबाई ने इधर कुछ देखा, उधर कुछ उठाया और दाम पूछा. इधर देखता है, उधर देखता है ना, इधर उधर. ये क्या है, विलोम शब्द, इधर उधर. ओके, इधर देखा, उधर देखा, उठाया और दाम पूछा. दाम यानी मूल्य यानी ಪ್ರೈಸ್. ಓಕೆ, ಅದರದ ಬೆಲೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾನೆ ಎಷ್ಟು ಅಂತ. देखते पूछते वे नारियल के पास पहुंच गए. सारे चीजों को देखते पूछते, इसके दाम कितना है, उसका दाम कितना है, देखते देखते किसके पास आकर पहुंचे, नारियल के पास आकर पहुंच गए. ओके, यहाँ तक हुआ था ना, आगे देखेंगे. ए नारियल वाले, नारियल कितने में दोगे, भिखुबाई ने पूछा. नारियल वाले ने कहा, बस 2 रुपये में काका, बस 2 रुपये. भिखुबाई ने आंखें फैलाकर कहा, बहुत ज्यादा हैं, 1 रुपये में दे दो. नारियल वाले ने कहा, ना जी ना, 2 रुपये सही दाम, ले लो या छोड़ दो. ठीक है. भिखुबाई बड़बड़ाए, अच्छा तो बताओ 1 रुपये में कहाँ मिलेगा. नारियल वाले ने कहा, यहाँ से थोड़ी दूर जो मंडी है वहाँ शायद मिल जाए. सो भिखुबाई उसी तरफ चल पड़े. चलो देख लेते हैं, वे अपने आप से बोले. टहलने का एक मौका है और रुपये भर की बचत भी हो जाएगी. खुशी से गुड़गुड़ाते भिखुबाई ने छड़ी को जमीन पर थपथपाया. मंडी में कोलाहल फैला हुआ था. व्यापारियों की ऊंची ऊंची आवाजें गूंज रही थी. बटाटा आलू, कांदा प्याज, गाजर.
गोभी बंद गोभी, गोभी बंद गोभी। माथे का पसीना पोंछकर भिकुबाई ने इधर उधर ताका। नारियल वाले को देखकर पूछा, अरे भाई, एक नारियल कितने में दोगे? सिर्फ 1 रुपया काका, नारियल वाले ने जवाब दिया। जो चाहो ले जाओ जल्दी। शू छे भाई, भिकुबाई ने कहा, यहाँ क्या, मैं इतनी दूर से आया हूँ और तुम पूरा 1 रुपया मांग रहे हो? 50 पैसे काफी हैं। मैं इस नारियल को लेता हूँ और तुम यहाँ लो, पकड़ो 50 पैसे। नारियल वाले ने झट भिकुबाई के हाथ से नारियल को छीन लिया और बोला, माफ करो काका, 1 रुपया आया, फिर कुछ नहीं। लेकिन भिकुबाई का निराश चेहरा देखकर बोला, बंदरगाह पर चले जाओ, हो सकता है वहां तुम्हें 50 पैसे में मिल जाए। देखो, उधर इधर देखते हुए नारियल के पास आकर खड़े हुए ना, वहां पूछते हैं, ए नारियल वाले, है ना, ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು कोकोनट ना सेल ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ भिकुबाई क्या कह रहे हैं, ए नारियल वाले, नारियल कितने में दोगे? भिकुबाई ने पूछा। भिकुबाई उस नारियल को देखकर नारियल वाले से पूछ रहे हैं, ए नारियल वाले, इसके कितने दाम हैं? नारियल वाले ने कहा, बस 2 रुपये काका। यानी नारियल वाला उसका दाम बता रहा है। कितना है उसका दाम? 2 रुपये। बस 2 रुपये? भिकुबाई आंखें फैलाकर कहा, 2 रुपये? देखो, बहुत ज्यादा है, 1 रुपये में दे दो। 2 रुपये बहुत ज्यादा हो गया, मुझे 1 रुपये में दे दो कहकर भिकुबाई नारियल वाले से पूछते हैं। नारियल वाले ने कहा, ना जी ना, है ना, नारियल वाला इसलिए उत्तर दे रहा है, ना जी ना, 2 रुपये सही दाम है। मैंने तो आपको सही दाम बताया हूँ, मैं सिर्फ 2 ही रुपये बोला हूँ, ज्यादा नहीं बोला, सिर्फ 2 ही रुपये। ले लो या छोड़ दो, है ना, नारियल वाला भिकुबाई को बोल रहा है, ले लो या छोड़ दो। अरे ನೋಡಿ ಸ್ವಾಮಿ, ನಾನು ನಿಮಗೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಅದರ ಬೆಲೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಹೇಳಿರೋದು ಕೇವಲ 2 ರೂಪಾಯಿ, ಅದು ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಆದ್ರೆ ತಗೊಳ್ಳಿ, ಇಲ್ಲದ್ರೆ ಬಿಟ್ಬಿಡಿ, ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। हम भी वैसे ही करते हैं ना, क्या करते हैं, दाम पूछते हैं, ज्यादा हुई तो कम में पूछते हैं। वहाँ व्यापार वाला क्या बोलता है, ले तो ले दो, नहीं तो छोड़ दो कहकर बोलता है। ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಸ್ವಲ್ಪ ರೇಟ್ ನಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ಅನಿಸ್ತಂತಂದ್ರೆ ಕಡಿಮೆ ಬೆಲೆಗೆ ಕೇಳ್ತೀವಿ, ಅವ್ರಿಗೆ ಗೀಟಿದ್ರೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲದ್ರೆ ಇಲ್ಲ ಅಂತಾರೆ। ನಿಮ್ಗೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಕೊನೆಗೆ, ತಗೊಳಂಗಿದ್ರೆ ತಗೊಳ್ರಿ, ಇಲ್ಲದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಹೊರಡಿ ಅಂತ ಜೋರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದ್ ತಾನೆ? ठीक है, भिकुबाई बड़बड़ाए। अच्छा तो बताओ, 1 रुपये में कहाँ मिलेगा? भिकुबाई उस आदमी से पूछ रहा है, यहाँ बताओ मुझे, 1 रुपये में नारियल कहाँ मिलेगा? के नारियल वाले ने कहा, यहाँ से थोड़ी दूर जो मंडी है वहाँ शायद मिल जाए। इसके लिए नारियल वाला बोल रहा है, यहाँ से थोड़ी दूर, इಲ್ಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ, ओके, इಲ್ಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ मंडी है, थोड़ी दूर में एक मंडी है, वहाँ शायद मिल जाए, मोस्टली ನಿಮಗಲ್ಲಿ ಸಿಗಬಹುದು, ಶಾಯದ್ ಅಂದ್ರೆ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ನಿಮಗಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕರು ಸಿಗಬಹುದು, ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಕೇಳಿ। ಮಂಡಿ ಏನಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಂದ್ರೆ ಹೋಲ್ಸೇಲ್ ಆಗಿ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಕೆಟ್ಗಳು ಇರ್ತಾವಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿ ಮಂಡಿ ಏನಿ ಮಾರ್ಕೆಟ್। ಅಂದ್ರೆ ಹೋಲ್ಸೇಲ್ ಆಗಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮಂಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ರೈತರು ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ತಾವು ಬೆಳೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಳೆನ ತಗೊಂಬಂದು ಎಲ್ಲ ಹಾಕ್ತಾರೆ, ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ, ಮಂಡಿಯಲ್ಲೇನೆ ತಗೊಂಬಂದು ಹಾಕ್ತಾರಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮಂಡಿ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಹೋಲ್ಸೇಲ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿ ಶಾಯದ್ ಮಿಲ್ ಜಾಯೆ, ಮೋಸ್ಟ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಸಿಗ್ಬೋದು, ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಕೇಳಿ ಅಂತ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ।
सो बिक्कू भाई उसी तरफ चल पड़े, है ना। नारियल वाला बताते ही बिक्कू भाई क्या करता है, उसकी तरफ जाने के लिए तैयार हो जाते हैं। चलो देख लेते हैं, वे अपने आप से बोले। देख लेता हूँ वहीं मिलता है या नहीं, अपने आप से ಅವನಷ್ಟಿಗೋನೆ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। टहलने का एक मौका है और रुपये भर की बचत भी हो जाएगी। मौका यानी ಅಪಾರ್ಚುನಿಟಿ ಅಂದ್ರೆ ಮೇ ಬಿ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಗ್ಬೋದೇನೋ ಅಲ್ವಾ। मौका यानी अवकाश, जिसे हम अवसर भी बोलते हैं। ಅಂದ್ರೆ ಅಪಾರ್ಚುನಿಟಿ ಮೇ ಬಿ ಅಲ್ಲಿ ಸಿಗ್ಬೋದು, ಇದರಿಂದ ನನಗೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಸೇವ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಅಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಡ್ತಾನೆ। अपॉर्चुनिटी, बचत यानी सेव, है ना। यहाँ तो 2 रुपये बोल रहे हैं, मंडी में 1 रुपये दे तो मुझे कितना बचता है, 1 रुपये बचता है। बचत यानी ಸೇವ್, ನನಗೆ 1 ರೂಪಾಯಿ ಸೇವ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ನಾನು ಸೇವ್ ಮಾಡ್ಬೋದಲ್ಲ, ಸೇವಿಂಗ್ಸ್। ನನಗೆ ಇದರಿಂದ 1 ರೂಪಾಯಿ ಸೇವಿಂಗ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನು ಹೊರಡ್ತಾನೆ। बचत भी हो जाएगी। खुशी से गुरगुराते बिक्कू भाई ने चढ़ी को जमीन पर तपतपाया। ಆ ಸ್ಟಿಕ್ ಇರುತ್ತಲ್ವ, ಇಲ್ಲಿ ವಾಕಿಂಗ್ ಸ್ಟಿಕ್ ಇರುತ್ತಲ್ವ, ಅದನ್ನ ನೆಲಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಟಕ ಟಪ್ 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 ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ನೆಲಕ್ಕೆ ಕುಟ್ಟ। ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡಿ, ಸ್ಟಿಕ್ ಇಟ್ಕೊಂಡಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ನೆಲಕ್ಕೆ ಕುಟ್ಕೋ ಅಂತ ಓಡಾಡ್ತಿರ್ತೀವಿ। उसी प्रकार बिक्कू भाई ने जमीन पर तपतपाया। मंडी में ಕೋಲಾಹಲ फैला हुआ था। ಕೋಲಾಹಲ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಂತಂದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಗಲಾಟೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ, है ना। मार्केट में तो शोर मचा रहता है। व्यापारियों की ऊंची ऊंची आवाजें गूंज रही थी। व्यापारियों का ऊंची ऊंची आवाज, ಕುಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಟೊಮಾಟೊ ಮೆಣಸಿನಕಾಯಿ ಏನೇನೆಲ್ಲ ಕುಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ನೋಡಿ, 1 ರೂಪಾಯಿಗೆ ತಗೊಳ್ಳಿ, 2 ರೂಪೀಸು ಸೇವ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಏನೆಲ್ಲ ಕುಗ್ತಿರ್ತಾರೆ, ನಾವು ಮಾರ್ಕೆಟ್ ಹೋದಾಗ ನೋಡ್ತೀವಿ, ಏನ। बटाटा आलू कांदा प्याजा कांदा प्याज गाजर, है ना। इस प्रकार व्यापारियों ने क्या कर रहे थे, ऊंची ऊंची आवाजें में गूंज रही थी। गोभी, बंद गोभी ಅಂದ್ರೆ ಎಲೆಕೋಸು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ ಅದು। माथे का पसीना पोंछकर बिक्कू भाई ने इधर उधर ताका। माथे यानी मस्तक, ಅಂದ್ರೆ सिर का अगला भाग। माथे यानी मस्तक ಅಂದ್ರೆ ಹಣೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು। ಪಸೀನಾ ಬೆವರು, ಓಕೆ, ಪಸೀನಾ बिक्कू भाई पहले ही बहुत कंजूस थे ना, इसलिए उसने वहां से यानी बाजार से मंडी तक चलकर ही पहुंचे थे। इसलिए उसने क्या किया, पसीना पोंछते हुए, पसीना ಅಂದ್ರೆ ಹಣೆ ಮೇಲೆ ಇರತಕ್ಕಂತ ಬೆವರನ್ನೆಲ್ಲ ಒರೆಸ್ತಾ। हवा, हम भी बाहर से आते हैं, उस समय क्या करते हैं, बाहर बहुत ही धूप रहा तो पसीना आता रहता है, उसे हम क्या करते हैं, पोंछते रहते, बार बार पोंछते हैं। माथे पसीना पोंछ कर बिक्कू भाई ने इधर उधर ताका। नारियल वाले को देखकर पूछा, अरे भाई एक नारियल कितने में दोगे। उतने में ही उस एक नारियल का व्यापारी दिखाई देता है। उस समय उसने पूछता है, नारियल कितने में दोगे। सिर्फ 1 रुपये काका। ओके, नारियल वाला बोल रहा है सिर्फ 1 रुपये, सिर्फ यानी ओनली, सिर्फ ओनली 1 रुपी ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಅವನು। सिर्फ यानी ओनली।
सिर्फ कितने रुपए? सिर्फ 1 ही रुपये। नारियल वाले ने जवाब दिया, जो चाहो ले जाओ जल्दी। ನೋಡಿ ಸ್ವಾಮಿ, ಇಷ್ಟು ತುಂಬಾ ಫ್ರೆಶ್ ಇದೆ, ನಾನು ಇದನ್ನ ಕೇವಲ ಜಸ್ಟ್ 1 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಿದ್ದೀನಿ, ತಗೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ಬೇಕೋ ಆರಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಅಲ್ವಾ, ನಾವೇನಾದ್ರೂ ನೋಡಿದ್ವಿ, ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಿದ್ವಿ ಅಂತಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ತಗೊಳ್ಳಿ ಮಾ, ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. उसी प्रकार नारियल वाला ने क्या कहा बीकू बाई को, काका तुमको जो मनपसंद है वहाँ ले लो कहकर बोल रहा है। ले वो, ले जाओ, जल्दी ले जाओ कहकर नारियल वाला बोल रहा है। शूचे बाई, बीकू बाई ने कहा, यहाँ क्या, मैं इतनी दूर से आया हूँ और तुम पूरा 1 रुपया मांग रहे हो। मैं इतनी दूर तक आया हूँ। नारियल वाले 1 रुपये बोले थे भी, वहाँ बीकू बाई क्या बोल रहे हैं, क्या 1 रुपये, मैं इतनी दूर से आया हूँ। अरे ಇದಕ್ಕೆ 1 ರೂಪಾಯಿನ, ನಾನು ಅಷ್ಟು ದೂರದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಅಷ್ಟು ದೂರದಿಂದ ಬಂದು ನಾನು 1 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ಲಾ ಇದಕ್ಕೆ, मैं 1 रुपये दूँ इसे, और तुम पूरा 1 रुपये मांग रहे हो। ನಾನು ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರು ನೀನು ಫುಲ್ ರೇಟ್ ಕೇಳ್ತಿದೀಯಲ್ಲ, ಫುಲ್ ರೂಪಾಯಿ ಕೇಳ್ತಿದೀಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. 50 पैसे काफी, मुझे 50 पैसे में दो कहकर बीकू बाई बोलते हैं। मैं इस नारियल को लेता हूँ और तुम यहाँ लो, पकड़ो 50 पैसे। मैं इस नारियल को 50 पैसे में लेता हूँ, ले वो, मैं नारियल 50 पैसे में लेता हूँ, ले वो 50 पैसे कहकर नारियल वाले के हाथ में 50 पैसे देता है। बीकू बाई ने 50 पैसे देकर नारियल उठा लेता है। देखो क्या होता है, नारियल वाले ने झट बीकू बाई के हाथ से नारियल को छीन लिया, है ना। बीकू बाई ने झट से उस नारियल को छीन लिया, सॉरी, नारियल वाले ने बीकू बाई के हाथ से उस नारियल को छीन लिया। क्या करता है, नारियल वाला ने बीकू बाई के हाथ से छीन लिया ಅಂತ ಕಸ್ಕೊಂಡ್ ಬಿಡ್ತಾನೆ. ಬಂದ್ಬಿಟ್ರು ಇಲ್ಲಿ ಏನು 50 ಪೈಸೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ದಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹೋಗೋಗು ಅಂತ ಕೈಯಲ್ಲಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನು ಕಸ್ಕೊಂಡ್ ಬಿಡ್ತಾನೆ. ಹಾಸ್ಯ ಚೀನ್ಲಿ ಅಂದರೆ ಕೈಯಿಂದ ಕಸ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋದು. ನಾವೇನು ಮಾತಾಡಿ ಎತ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಲ್ಲ ಕೈಯಲ್ಲಿ, ಬಂದ್ಬಿಟ್ರಿ ಇಲ್ಲಿ, ಇವ್ರು ಕೇಳಿದಟ್ಟಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಇಡ ಮಾಲಿ ಅಂತ ಜೋರ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ವಾ. उसी प्रकार क्या किया, नारियल वाला ने बीकू बाई के हाथ से नारियल को छीन लिया और बोला, माफ करो काका, 1 रुपया या फिर कुछ नहीं। ಅರೆ, ನಾನು ಹೇಳಿದ್ದು ಜಸ್ಟ್ 1 ರೂಪಾಯಿ, ಅದು ಏನೂ ಇಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ನೀವು ನೋಡ್ರಿ 50 ಪೈಸೆ ಕೇಳ್ತಿದ್ದೀರಿ, ಸಾರಿ ನಾನು ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಕೊಟ್ಬಿಡಿ, ವಾಪಸ್ ಇಕ್ಬಿಡಿ ಇಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. लेकिन बीकू बाई का निराश चेहरा देखकर बोला, उस नारियल वाले ने ना बीकू बाई का निराश चेहरा देखकर, ಅವನಿಗೆ ಮೊದಲೇ ಅದನ್ನು ತಿನ್ಬೇಕಂತ ತುಂಬ ಆಸೆ ಆಗಿತ್ತಲ್ವಾ, ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಬೇಜಾರದಿಂದ ಮುಖ ಇಳಿಸ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾನೆ. ನಿಮಗೆ ಬೈದಾಗ ಯಾರಾದ್ರೂ ಏನಾದ್ರು ಅಂದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ತುಂಬ ಬೇಜಾರದಿಂದ ಮುಖನೆಲ್ಲ ಇಳಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಅವಾಗ ನಮ್ಮ ಮುಖ ನೋಡಿದ್ರೇ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಓ ಇವರು ತುಂಬಾನೇ ಬೇಜಾರಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದು. बीकू बाई का चेहरा देखकर नारियल वाला बोल रहा है, बंदरगाह पर चले जाओ, हो सकता है वहां तुम्हें 50 पैसे में मिल जाए। ಬಂದರ್ಗಾಹ yani ಹಾರ್ಬರ್ ಅಂದ್ರೆ ಬಂದರು, ಹಡಗುಗಳು ನಿಂತ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ತಾಣಗೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಬಂದರ್ಗಾಹ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಓಕೆ, ಹೇಗೆ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ನು, ಬಸ್ ಸ್ಟೇಷನ್ನು ಇರುತ್ತಲ್ವಾ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹಡಗುಗಳಿಗೂ ಒಂದು ತಾಣ ಇರುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪ್ಲೇಸಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಪ್ಲೇಸಿಗೆ ಬಂದಾಗ ಹಡಗುಗಳು ಅಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಹಾಲ್ಟ್ ಆಗ್ಬೇಕಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಬಂದರ್ಗಾಹ yani ಹಾರ್ಬರ್. ಬಂದರ್ಗಾಹ ಹಾರ್ಬರ್. ಹಾರ್ಬರ್ ಬಂದರು ಅಂದ್ರೆ ಹಡಗುಗಳಿಗೂ ಒಂದು ನಿಂತ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ತಾಣ ಅಂತ ಇರುತ್ತಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಹಾರ್ಬರ್ ಅಭಿ ದೇಖಿರುತ್ತೆ, ಮಂಗಳೂರಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು, ಕಾರ್ಬರಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ನಾವು ಬಂದರ್ಗಳನ್ನ ನೋಡ್ಬೋದು. हो सकता है वहाँ तुम्हें 50 पैसे में मिल जाए, ಮೇ ಬಿ ನಿಮ್ಗಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಹಾರ್ಬರಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ನಿಮಗೆ 50 ಪೈಸೆ ಅಂದ್ರೆ 50 ಪೈಸೆಗೆ ನಿಮಗೆ ಅಲ್ಲಿ
ನಾರಿಯಲ್ ಸಿಗ್ಬೋದು, ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ವಿಚಾರಿಸ್ರಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ವहाँ नारियल वाला बीकू बाई को बता रहे हैं, जाकर वहाँ बंदरगाह में पूछो, तुम्हें 50 पैसे में नारियल मिल जाएगा, कहकर बोलते हैं कौन, नारियल वाला ने। ओके बच्चों, इतना आप तो समझ गए हो। यानी बीकू बाई को नारियल खाने का मन हुआ है, इसलिए वहाँ बाजार में बहुत ही कम पैसे में नारियल लेना पसंद कर रहे हैं, है ना। इसलिए वे बाजार आए हैं। बाजार में तो जिनके मनपसंद रुपए में नारियल उसे नहीं मिल रहा है, आगे वहाँ कहाँ जा रहे हैं, मंडी में आए थे, मंडी से कहाँ जा रहे हैं, वो बंदरगाह को जा रहे हैं। आगे क्या होता है इसे मैंने आपको और एक क्लास में बताती हूँ बच्चों। धन्यवाद।